नमस्कार मित्रांनो, आपण ही जर आपल्या शेतात सौर कृषी पंप हा बसवलेला असेल तर आपणास या 4 गोष्टींची काळजी घेणे हे आवश्यक आहे। तर त्या कोणत्या 4 गोष्टी आहेत तर जाणून घेऊया आपण याच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर यामध्ये सर्वात जो काही पहिला पॉइंट आहे तो म्हणजे सौर प्लेट। सौर पाट्यावरची धूळ ही 8 ते 10 दिवसात साफ करणे आवश्यक आहे, कारण पॅनलवर धूळ, पक्ष्यांची विष्ठा, पाणी साचत राहिल्यामुळे सूर्यप्रकाशाची योग्य तीव्रता सौर पॅनलवर न पडल्याने विद्युत पुरवठ्याची क्षमता ही कमी होते, त्यामुळे पाणी उपसा करण्याची क्षमता सुद्धा कमी होते। त्याचप्रमाणे सौर पॅनल कडक किंवा चरे पडणाऱ्या वस्तूंनी स्वच्छ करू नये। स्वच्छ करण्यासाठी शुद्ध पाणी व कोमल कपड्याचा वापर करावा, तसेच साबण व इतर रासायनिक पदार्थांचा वापर करू नये। सौर पॅनल सकाळी 7च्या आत किंवा संध्याकाळी 7 नंतर साफ करावा। सौर पॅनलवर जर झाडांची सावली येत असेल तर झाडांची छाटणी ही करून घ्यावी। त्यानंतर दुसरा पॉइंट असा आहे मित्रांनो, सौर पाट्याची केबलची देखभाल। सौर पंप प्रणालीमध्ये वापरात असलेल्या वायरमध्ये उच्च दाबाच्या DC विद्युत पुरवठा प्रवाहित असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत प्रणालीतील वायर काढण्याचा किंवा लावण्याचा प्रयत्न करू नये। सौर पंप प्रणालीमधील वायर कोणत्याही ठिकाणी टांगती राहणार नाही याची काळजी घ्यावी, किंवा खराब झालेली असेल अथवा उंदरांनी कुरतडलेली असेल तर कंपनीच्या टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदविण्यात यावी। वायरमध्ये सुधारणा होईपर्यंत पंप सुरू करू नये। प्रणालीत बिघाड होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वायरचे लूज कनेक्शन आहे। प्रत्येक कनेक्शन सुरक्षित लावलेली असल्याची खात्री करून घ्यावी। त्यानंतर तिसरा पॉइंट असा आहे मित्रांनो, सौर पॅनल स्ट्रक्चर। सौर पॅनल स्ट्रक्चरमधील बोल्ट जॉईंट लूज झालेले किंवा गंज जमा झालेला नाही यासाठी नियमित तपासणी ही आवश्यक आहे। पॅनल जमिनीलगत असल्यामुळे तेथे जनावरांचा वावर राहणार नाही याची दक्षता घ्यावी। शक्य असल्यास आजूबाजूला कुंपण लावून घ्यावे। त्यानंतर चौथा पॉइंट असा आहे मित्रांनो, दिवसा सौर पॅनलची दिशा बदलणे। सूर्यप्रकाशाची तीव्रतेचा सदुपयोग करून घेण्यासाठी सौर पॅनलची दिशा 3 वेळेला खालीलप्रमाणे फिरवणे हे आवश्यक आहे। तर यामध्ये सकाळी आणि त्याची जी काही दिशा आहे आग्नेय, आणि याचा जो काही टायमिंग आहे 6 ते 10:30। त्यानंतर दुपार त्याची जी काही दिशा आहे दक्षिण, आणि याचा जो काही टायमिंग आहे 10:30 ते 2:30। त्यानंतर संध्याकाळ याची जी काही दिशा आहे नैऋत्य, आणि याचा जो काही टायमिंग आहे 2:30 ते 6। त्याचप्रमाणे आपण येथे सुरक्षा आणि मार्गदर्शक तत्त्वे येथे पाहू शकतात। तर यामध्ये कंट्रोलरमध्ये काही बिघाड झाल्यास केवळ कंपनीच्या प्रशिक्षित कडूनच कंट्रोलरचे काम करून घेण्यात यावे। त्यानंतर इलेक्ट्रिसिटी, कंट्रोलरच्या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स सर्किटमध्ये छेडछाड करू नये। त्यानंतर DC व्होल्टेज, वायरला स्पर्श करू नका। वायरमध्ये उच्च दाब DC व्होल्टेज असतो आणि यामुळे शॉक लागू शकतो किंवा मृत्यू देखील होऊ शकतो। त्यानंतर हॉट प्लेट म्हणजेच गरम प्लेट, कंट्रोलर सुरू असताना बेस प्लेट गरम होऊ शकते। दुखापत टाळण्यासाठी तिला स्पर्श करण्याचे टाळा। त्यानंतर अर्थिंग, सौर पॅनल, पंप, कंट्रोलर इत्यादीमध्ये वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे परिसरात असलेल्या व्यक्तीस शॉक बसू नये म्हणून अर्थिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ती कार्यक्षमतेने कार्यान्वित राहण्यासाठी अर्थिंग किटमध्ये नियमित पाणी टाकत राहावे। तर आपणास यामध्ये खबरदारी घ्यायची आहे की पंपच्या सिस्टम व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी कंट्रोलर वापरण्याचा प्रयत्न करू नये। तर यामध्ये सुरक्षा आणि उपकरणे, विद्युत शॉकचा धोका कमी करण्यासाठी योग्य संरक्षणात्मक हातमोजे व विद्युतरोधक अवजारांचा वापर करावा। तर मित्रांनो, आपल्याही शेतामध्ये जर सौर कृषी पंप हा जर बसवलेला असेल तर आपणास या गोष्टींची माहिती असणे हे आवश्यक आहे। तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।